कितीच आहे तो म्हणे तो म्हणे मग मी म्हणेन हे 200 रुपये हे बोलून जाईल तर तो तुझ्या मित्राला सांगेल हे टी शर्ट 3000 आहे हां तर तो म्हणेन तर लोकांना आवाज दिला आणि म्हणेन की हे $300 ची आहे पण डिस्काउंट दिन आणि $200 आणि म्हणजे खरं त्याला $400 मध्ये विकत घेतला आहे आणि त्याला मी सेकंड हँड दिली फोटो एडिट करून पण सांग एखाद्या सेलिब्रिटीला ते फोटो ऑप्शन मध्ये विकू शकतो कोणी लावू शकतो सर खूप महाग मला काही वस्तूंची टॅगला त्याच्या टी शर्टवरती लावायचं आणि डिस्काउंट बोलून द्यायचं भावली लावायची आणि त्याच्यामध्ये प्राईस टॅग लावायचा $1000 लेस 80% आणि आणि त्या डॉलरला आपण म्हणजे त्या टी फुटबॉलला जास्त इम्पॉर्टन्स असेल तर तो एक फुटबॉल प्लेअर आहे तर तो हे पण सांगू शकते की मी स्वतः काढलेला तो 300 रुपये सांगू शकतो आणि एखादा गेम घेऊ शकतो तुम्ही त्या गेम जिंकले तर तुम्हाला 200 रुपयामध्ये बरोबर हुशार आहे तू हां तू बिलकुल अधिकारी होणार आहे आशीर्वाद तुझा आपण एक $10 सायकल घेऊ शकता आणि $5 मोबाईल घेऊ शकता टी शर्ट $200 विकण्याचा याचा काय संबंध मला नाही कळला वापर करतो बस बस उत्तर छान आहे तिला मी इथं थांबून ठेवलेलं आहे एखाद्या सेलिब्रिटीचे फोटो एडिट करायचे त्या टी शर्ट सोबत मग ते त्याचा दुप्पटचा भाव सांगून ते टी शर्ट विकायचे बरं हे थोडेफार म्हणजे हे माझ्या शब्दाचा जवळपास गेल्यामुळे मीला थांबवलं होतं बस बेटा तू चरित्रामध्ये आलेली गोष्ट पहा मायकल जॉर्डनचा ते 2 मुलं निघाले त्या 2 मुलांनी खूप विचार केला त्यांनी ते ड्रेस दिसतं सगळं केलं यावेळेला चित्र पण नाही काढलं आता यावेळेला काय नाही तुझं पांढरा टी शर्ट आहे धुवून काढला आहे सर्फ एक्सेलमध्ये किंवा आणखी रीलमध्ये प्रेस केला आहे घडी केलेली आहे एवढंच त्यांच्याकडे आहे कोण त्यांना $200 देईल का देईल हा क्वालिटीच नाही आहे बरोबर आहे ती गोष्ट अशी पुढे सांगते खरी खोटी मला माहिती पण ती गोष्ट अशी सांगते गोष्टीवर कारण आपल्याला गोष्टीमध्ये गोष्ट नाही घ्यायची गोष्टीतला बोध घ्यायचा आहे गोष्ट अशी सांगते की त्या दिवशी त्यांच्या गावामध्ये एक सारा नावाची काय नाव एक अशी मोठी गायिका आली होती अशी पॉप सिंगर असा कार्यक्रम झाला असा ओपन मैदानमध्ये कसा कार्यक्रम होतो तसा कार्यक्रम झाला कार्यक्रमानंतर लोक काय करतात ऑटोग्राफ घेतात सगळे लोक अशी झुंबड करत होते तिची ऑटोग्राफ घ्यायला त्या गर्दीमध्ये हे बारके पोरं असे पाया खालून जातात की नाही हे जे 2 बारके पोरं हे पाया खालून गेले म्हणजे हे सगळ्यात पुढे जाऊ शकले तिच्यापर्यंत त्या साराने पण पाहिलं की 2 लहान मुलं एक आपला ऑटोग्राफ मागतायत याने बरोबर हुशारी केली ऑटोग्राफ कशावर घेतला ते टी शर्टवर घेतला आणि बिलकुल 10 मिनिटं ती सारा निघून गेली होती तिच्याकडे एवढा कुठे वेळ होता म्हणतात तिनं 10-20 लोकांना काय द्यायचे सिग्नेचर पण तिचे चाहते एवढे होते यांनी सुरू केलं आपलं बोर्डने की सारा के सिग्नेचर वाला टी शर्ट $200 में आता ते टी शर्ट घ्यायला यांच्याकडे गर्दी लागली 400-500 काय पाहिजे त्या डॉलरला ते टी शर्ट विकल्या गेलं इमॅजिन करू शकतो ना आपण गोष्ट गोष्टीच्या जागी आहे खरं असण्याची गरज नाही गोष्ट काल्पनिक पण असू शकते आता यांच्याकडे $500 आले का आले कारण साराची त्या टी शर्टवर सिग्नेचर झाली होती ज्याला त्याला ते हवं होतं आता ते पाहिजे म्हटल्यावर सगळ्यांनी ऑप्शन लावून पाहिजे असं म्हणजे बोली लावल्यासारखं ते घेतलं $500 घेऊन हा आता घरी गेला मनामध्ये धाकधूक की आता काय करतात आपले वडील अजून एखाद्या कपाटाकडे जातात का पुन्हा गेलं वडिलाकडे ते $500 वडिलाकडे दिले वडिलाला सांगितलं की म्हणे तुम्ही तर बाबा आम्हाला $200 विकायला सांगितलं होतं
मी ते टी शर्ट $500 विकून आलो. वडिलांनी त्याला म्हटलं की पैसे टेबलावर ठेव. आणि मग असं टेबल होता, इकडे हा त्याचा वडील बसला टेबलाच्या या बाजूला, हा मुलगा बसला. आणि त्याच्या वडिलांनी त्याला एक प्रश्न केला, टी शर्टची किंमत का वाढली म्हणे. आता आपल्या पर्सनॅलिटीशी को रिलेट करून सांगा, टी शर्टची किंमत का वाढली. कशाशी को रिलेट करायचं आहे? पर्सनॅलिटीशी. आपण एखाद्या त्या टी शर्टवर चित्र काढतो म्हणजे काय करतो? संस्कार करतो, कुठलं तरी ॲट्रिब्यूट त्याला जोडतो. साराची सिग्नेचर त्याच्यावर होते म्हणजे काय होते? काहीतरी ॲट्रिब्यूट त्याला जोडल्या जाते आहे. मग आता हेच आपल्या पर्सनॅलिटी बाबत विचार करा की आधी नव्हतं, आधी माझ्याकडे नाही, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ते आधी नाही आणि नंतर मला आणायचं, अशा कोणत्या बाबी असू शकतात त्याच्यावर आपण आता विचार करूया. काय काय असू शकतं? टाइम मॅनेजमेंट बोललो आपण. आता एक एक जरा शोधून काढा. कन्सिस्टन्सी असली पाहिजे, सातत्य. अजून कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. व्हेरी गुड, चांगले उत्तर आहे. क्वालिटी असली पाहिजे, पेशन्स असला पाहिजे, काइंडनेस असला पाहिजे, विल पॉवर असली पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, हार्डवर्क असलं पाहिजे, लीडरशिप स्किल असले पाहिजे, कम्युनिकेशन